नमस्कार मित्रांनो, मन की शांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजचा व्हिडिओ थोडा विचार करण्याजोगा आहे। जर तुम्ही 20 वर्षाचे असाल किंवा नसाल तरी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। मला वाटतं की प्रत्येक माणसाचा अनुभव आहे। जेव्हा तो 40शी ओलांडतो तेव्हा मागे पाहिल्यावर त्याला असे वाटते की जे मला आत्ता कळतंय ते मला 20 वर्षाचा असताना कळले असते तर। खरंच आपण जेव्हा 20 वर्षाचे असतो तेव्हा आपण फार लहान नसतो आणि फार मोठेही नसतो। त्या वयात आपल्यात खूप ताकद असते, अख्खं जग आपल्याला बोलवत असतं, पण कोणता रस्ता धरायचा हे आपल्याला कळत नसतं। तर मित्रांनो, आज आपण या विषयांवर बोलणार आहोत। अपयश स्वीकारा। आपण त्या वयात आपले मित्र जे करतात तेच आपणही करतो। समजा आपला एखादा मित्र व्यवसाय टाकतो, आपण त्याचं बघून तेच करतो, पण अचानक आपल्याला अपयश येते आणि आपण घाबरून जातो आणि तो व्यवसाय करायचा सोडून देतो। अपयश हा आपला सर्वात मोठा गुरु आहे। त्याला स्वीकारून पुन्हा उभे राहणे फार महत्त्वाचे आहे। अपयश म्हणजे अंत नसून सुरुवात आहे। या बाबतीत सर्वात मोठे उदाहरण म्हणजे बिल गेट्स। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे CEO आहे, पण मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या आधी त्यांची अजून एक कंपनी होती, ट्राफोडाटा नावाची कंपनी, जी फेल झाली होती। पण त्यांनी हार न मानता आपला संघर्ष चालू ठेवला आणि काही वर्षांनी मायक्रोसॉफ्टचा उगम झाला। कधीही आयुष्यात कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला घाबरू नका। एक लक्षात ठेवा, जो काहीतरी करतो तोच चुकतो किंवा अपयशी होतो, पण जो काहीच करत नाही त्याच्या आयुष्यात चूक बरोबर काहीच घडत नाही। स्वतःमध्ये गुंतवणूक करा। आयुष्यात एक ध्येय धरून पुढे जाण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी वाटेल ते करा। जसे आधी मी उदाहरण दिले होते की व्यवसाय करायचा ठरला तर त्या व्यवसायाची लागणारी माहिती, त्यामध्ये लागणारे नॉलेज घ्या, स्वतःला शिक्षित करा। त्या व्यवसायाच्या माहितीसाठी लागणारे पुस्तक, व्हिडिओज जिथे मिळेल तिथून ते नॉलेज मिळवा आणि स्वतःला शिक्षित करा। स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा। हे 1 किंवा 2 दिवसाचं काम नाही, खूप वर्ष लागू शकतील, पण स्वतःला डेव्हलप करत राहणे, शिकत राहणे फार महत्त्वाचे आहे। अशिक्षित राहून आयुष्यात खूप मोठा फटका खाण्यापेक्षा सुशिक्षित होऊन एक पाऊल उचलणे कधीही योग्य। अर्थपूर्ण मित्र करा। अशा लोकांमध्ये फिरा ज्यामुळे आयुष्यात तुमची प्रगती होईल, तुम्हाला त्यांच्याकडून चांगला गायडन्स मिळेल। चांगल्या मित्रांच्या संगतीत राहा जे तुम्हाला पुढे जाण्यात साथ देतील। अशा लोकांमध्ये राहा ज्यांच्याकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल। इंग्लिशमध्ये म्हण आहे, शो मी युअर फ्रेंड अँड आय विल टेल युअर फ्युचर। या बाबतीत सर्वात मोठे उदाहरण म्हणजे संजय दत्त। वाईट संगतीत असल्या कारणाने या माणसाचे तरुणपण जेलमध्ये गेले। आयुष्यात एकदा रस्ता चुकला तर होत्याचं नव्हतं व्हायला काहीच वेळ लागत नाही। आर्थिक साक्षरता। तुम्ही 20शीत असताना जर तुम्हाला बजेटिंग, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग समजले तर तुम्ही तुमचं भविष्य अधिक सुरक्षित करू शकता। अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा आणि हळूहळू तुम्हाला आर्थिक साक्षरता याबद्दल तुमच्यात झालेला बदल जाणू लागेल। रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक आर्थिक साक्षरतेवर आहे। तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा। बदल स्वीकारा। बदल हा निसर्गाचा नियम आणि कायम आहे आणि 20च्या दशकात तो अधिक स्वेच्छेने स्वीकारला पाहिजे। जीवन ही रूपांतराची एक मालिका आहे आणि जितक्या लवकर तुम्ही ते स्वीकाराल तितक्या लवकर तुम्ही तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी अधिक लवचिक आणि तयार व्हाल। आयुष्यात पुढे जाण्यासाठी लवचिकता खूप गरजेची आहे। जर तुम्ही आता 20 वर्षाचे असाल तर या 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला आयुष्यात खूप फायदा होईल। जर तुम्ही तुमच्या 20 वर्षापेक्षा जास्त वयाचे असाल तर ही तत्त्वे लागू करण्यास कधीही उशीर होत नाही। तुम्हाला कोणता पॉईंट सर्वात जास्त भावला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। नमस्कार।